श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच राहायला पाहिजे. तर आज वार शनिवार आणि शनिवारी स्वराजची स्कूल असते 9:30 ते 12 वाजेपर्यंत, म्हणून सकाळी लवकर उठले, सगळे कामं हे आवरले, देवपूजा केली. सध्या तर दोघं पण झोपलेले आहे. झोपलेत तोपर्यंत मी बरेच कामं आवरून ठेवते, कारण उठल्यानंतर दोघांना पण बघावं लागतं. स्वराजचं पण आवरायचं असते, त्यामुळे मी ती झोपेत आहे तोपर्यंत बरेचसे कामं आवरते. देवपूजा तर मी जास्त करणं होत नाही मला. देवपूजा केल्यावर खूप घरात प्रसन्न वाटतं. जेव्हा आपण वेळ मिळेल तेव्हा मी देवपूजा करते. आणि एक सांगायचं म्हणजे, काल मी एक व्हिडिओ अपलोड केला होता यूट्यूबला. तर तो यूट्यूबने माझा व्हिडिओ ब्लॉक का केला हे काय कळालं नाही मला. पण जाऊ द्या, देवपूजा करून घेतली, मस्त चहा केला. सकाळ सकाळ चहा पिल्याशिवाय आपले कामच होत नाहीत. चहा खाल्ली. तोपर्यंत विराज पण उठला होता. उठला की रडायला लागते तो. त्याला थोडं घेऊन बसायचं आहे. आणि स्वराजचं पण आवरून द्यायचं होतं मला. त्याला थोडं नादी लावलं आणि ह्याचं आवरायला घेतलं. स्कूलला जायला खूप नाटकं करतो हे. सकाळच मला म्हणत होता, मला आज स्कूलमध्ये नाही जायचं. कसं तरी करून सरची भीती घालून त्याला स्कूलसाठी रेडी केलं. तरी पण म्हणला मला आंघोळ करायची नाही. म्हणलं जाऊ दे, दुपारी कर आंघोळ तू. त्याला शावरने आंघोळ करायची असते. मग सकाळ गार पाण्याने नको म्हणलं. दुपारी आल्यानंतर गरम उन्हाचं गार पाण्याने आंघोळ करू शकतोय. असंच काहीतरी म्हणून स्कूलसाठी तयार करावं लागतं त्याला. जांभळेच देत होता, तरी पण आंघोळ केल्यावर फ्रेश वाटते. आंघोळच केली नाही त्यामुळे त्याला जांभळे यायला. पटपट आवरलं त्याचं. दोघं मस्त खेळायला होते थोड्या. तोपर्यंत मी टिफिन भरला त्याचा. अंगूर आणि सफरचंद आणलेले. धुवून भरले. स्वराज स्कूलमध्ये जाईपर्यंत खूप धावपळ होते. तो एकदा स्कूलमध्ये गेला की मग कामं निवांत जरी गेले तरी काय वाटत नाही. विराजला बघत निवांत कामं चालू असतात माझे. नंतर हिरवळ. टिफिन भरून घेतला आणि त्याला स्कूलसाठी बाहेर सोडायला गेलो मी आणि विराज. आणि ही आहे मानसी तिच्या पप्पाच्या गाडीवरची उतरून स्वराजसोबत जाते. तिला स्वराजसोबत जायला आवडते. तर त्यांना बाय केलं. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. धन्यवाद.